ऐन हिवाळ्याच्या दिवसात पुणेकर चक्क पावसाळी वातावरणाचा अनुभव घेत आहेत. रविवारी उत्तर रात्रीपासून सुरू झालेल्या पावसानंतर सोमवारी श्रावण सरींप्रमाणे दुपारभर ऊन पावसाचा लपंडाव सुरू होता. मागील 24 तासात शहरात 5.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान पुढील 3 दिवस ढगाळ वातावरण कायम राहून पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. सोमवारी पुण्यात सकाळी 8:30 वाजेपर्यंत 1.9 मिलीमीटर आणि सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत 3.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. रविवारी रात्रीपासूनच शहरात ढगाळ वातावरण होते. रविवारी मध्यरात्रीनंतर पावसाच्या जोरदार सरींनी हजेरी लावली. सोमवारी पहाटेही तुरळक सरी कोसळल्या. दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने दुपारपर्यंत सूर्यदर्शन झाले नव्हते. दुपारी 2:30-3च्या सुमारास अर्धा पाऊण तास पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. अचानक पडलेल्या या पावसाने पुणेकरांची परीक्षा पाहिली. या पावसाने काही ठिकाणी पाणी साचले होते. दुपारनंतर मात्र पावसाने विश्रांती घेतली. समुद्र सपाटीवर लक्षद्वीप ते उत्तर महाराष्ट्र किनारपट्टी दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे पुण्यासह राज्याच्या काही भागात पाऊस होत आहे. बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागावर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रताही वाढली आहे. राज्याच्या किनारपट्टीवर सक्रिय असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याबरोबरच बंगालच्या उपसागराकडून राज्याकडे वाहणाऱ्या वाऱ्यांमध्ये आर्द्रता जास्त आहे. त्यामुळे पुण्यासह राज्यात पाऊस होत आहे. पुढील 3 दिवस ही परिस्थिती कायम राहून राज्यात काही भागात पावसाच्या सरी कोसळतील. ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे, असे हवामान विभागाच्या उपमहासंचालिका डॉक्टर मेधा खोले यांनी सांगितले.